ऑनलाईन प्लॅटफॉर्म इंग्लिश ग्रामर शिका माझ्यासोबत आणि नक्कीच पैकीची पैकी पूर्णचे पूर्ण मार्क मिळवा ही देता आश्वासन देतो. तुम्ही ॲप डाउनलोड करा किंवा ऑनलाईन ऑफलाईन बॅच कोणत्या बॅचला या परत घ्या. हे ठोकून नाही तर एकदम विश्वासानं सांगतोय की गॅरंटी आहे म्हणूनच. ठीक आहे. वाक्यात काळाचा क्रम कसा असावा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. वाक्यात काळाचा क्रम कसा असावा तर इथं सांगितलंय इफ द वर्ब इन द प्रिन्सिपल क्लाउज, प्रिन्सिपल म्हणजे मेन क्लाउज, is the present or future tense. The verb in the subordinate clause can be in any tense which must be decided according to the sense of a sentence. जर मुख्य वाक्यात साधा वर्तमान काळ किंवा साधा भविष्यकाळ असेल तर उपवाक्यात कोणताही काळ असू शकतो. महत्वाचं आहे. जर मुख्य वाक्यामध्ये मुख्य वाक्य म्हणजे मेन क्लाउज साधा वर्तमान काळ किंवा साधा भविष्यकाळ असेल तर उपवाक्यात कोणताही काळ असू शकतो, कुठलाही येऊ शकतो. मग हा पॉइंट समजण्यासाठी आपल्याला क्लाउज हा चॅप्टर समजला पाहिजे. कोणता? क्लाउज. ही सिक्वेन्स आपल्याला कळण्यासाठी क्लाउज चॅप्टर आपण यानंतर घेणार आहोत. ठीक आहे. वेट हिअर टिल शी कम्स. बघा, शी कम्स हा सिंपल फ्युचर, याला मेन क्लाउज म्हणायचं. हा सबऑर्डिनेट क्लाउज झाला. ही सेज, ही सेज हा कोणता झाला? मेन क्लाउज. द अर्थ इज राऊंड, बरोबर आहे ना. हा पण